एक महत्त्वाची बातमी पुण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेनं एकाच वॉर्डात दोघांना एबी फॉर्म दिलेत। एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा एबी फॉर्म खाल्ल्याचा आरोप होतोय। उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांचा एबी फॉर्म खाऊन टाकलाय। फॉर्म खाऊन टाकणाऱ्या उद्धव लहू कांबळे यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालाय। सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरामध्ये शिवसेनेच्या एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा एबी फॉर्म गिळला किंवा चावून खाल्ला अशा पद्धतीचा चर्चा संपूर्ण पुणे शहरामध्ये सोशल मीडियावरती होते। ज्यांच्या बाबतीमध्ये हा प्रकार घडला किंवा ज्यांच्यावरती आरोप केला जातो ते उद्धव कांबळे आपल्या बरोबर आहेत। तुमच्याच एका शिवसेनेमधल्या दुसऱ्या उमेदवाराचा एबी फॉर्म तुम्ही पळवला किंवा खाल्ला अशा पद्धतीची चर्चा आहे, नक्की तथ्य काय? सर्वात प्रथम मी दुरुस्ती करू इच्छितो की ते काय जे कोण ढवळे मी त्यांना काय ओळखत नाही आणि ते त्यांचा कुठल्याही प्रकारचा आमच्या शिवसेनेशी संबंध नाही। त्यांचा कुठेही ऑफिशियली प्रवेश घेतला गेला नाही किंवा ते पक्षाचे पदाधिकारी नाहीत किंवा सदस्य नाहीत। त्यांचा काहीही शिवसेनेशी संबंध नाही। आणि राहिली गोष्ट त्यांना एबी फॉर्म त्यांचा पळवला खाल्ला वगैरे काही संबंध नाही माझा। ते फक्त मी तुम्हाला सोयीस्कर ह्या सगळ्या गोष्टी घडू सांगू शकतो, घडलेल्या सगळ्या। फक्त व्यवस्थित मला जर तुम्ही व्यवस्थित मला मांडण्याची संधी दिली तर मला सांगा की नक्की झालं काय किंवा त्यांचं असं म्हणणं आहे की सगळा प्रकार क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरामध्ये झाला। तुम्ही कशासाठी गेलेला होता क्षेत्रीय कार्यालयामध्ये? तुमचा अर्ज याच्या आधी त्यांच्या आधी तुम्ही सबमिट केलेला होता की त्यांचा अर्ज आधी गेलेला होता? मला काय ह्या गोष्टी माहित नाही। अर्ज कुणी कुणाचा सबमिट केला आणि केव्हा केला मला काय माहित नाही। तुमचा कधी केला? मी काहीतरी दोन वाजता काहीतरी केलं मी। आणि ज्यावेळेस ते काय मला समजलं की बातम्याला की ते म्हणतात उशिरा भरला तर तसंच नाही की टायमिंग असतो 3ला ते भरायला लागतो। त्यांनी काय केलं आम्हाला आतमध्ये घेतलं, 2लाच आतमध्ये घेतलं आणि त्यांनी गेट लावलं। कुणी धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त धनकवडीचे जे कोण आहेत अधिकारी त्यांनी गेट लावलं जेणेकरून परत दुसरे कोणी आतमध्ये यायला नाही पाहिजे म्हणून। आणि गेट लावल्यानंतर मग तिथं जी गर्दी होती त्या गर्दीच्या अनुषंगाने आम्हाला किती वाजता तिथपर्यंत पोहोचायला लागलं, पण 6 वाजता बाहेर पडलोय मी तिथनं। एवढ्यापर्यंत तिकडे गर्दी होती। फॉर्म जो आहे त्यांचा अर्ज तुम्ही एबी फॉर्म घेतलेला होता का? तेच सांगतो तुम्हाला। आता ते कोण आहेत काय मला काय माहित नाही। माझा काय त्यांच्याशी काय वाद नाही, माझा काय त्यांच्याशी काय वैर नाही, बांधाला बांध नाही। पण जे समजलं तुमच्या वर्तमानपत्रामधनं किंवा बातम्याच्या माध्यमातून हे सगळं मी सोयीस्कर आपल्याला सांगतो की ज्या वेळेस मला एबी फॉर्म मिळाला त्यावेळेस मी माझा काय टायमिंगशीर भरला नाही भरला हा नंतरचा पार्ट आहे। आणि तो गृहीतही धरला गेलाय निवडणूक आयोगाकडनं। आणि त्याच्यानंतर मी निघून आलो आणि मला परत नंतर काल समजलं की कोणीतरी अशीच उडत बातमीकडे कोणीतरी अनोळखी व्यक्ती आपल्या पक्षाचा कोणी नाही त्यांनी विरोधकांच्या माध्यमातून आमच्या पक्षाच्या विरोधक किंवा माझे विरोधक पर्सनल जेणेकरून मी ज्या परिसरामध्ये गटामधनं निवडणूक लढत आहे जिथं तळजाई वसाहत झोपडपट्टी श्रमिक वर्ग राहतो तिकडे त्यांच्यासाठी ऐका त्यांच्यासाठी मी जे काम केलंय त्या कामाच्या पोचपावती म्हणून माझ्या शिवसेना शिंदे गटाने जी मला माझ्या वरिष्ठांनी जे डायरेक्ट पत्रक दिलेलं आहे की त्याच्यामध्ये लिहिलंय की उद्धव कांबळेच हा अधिकृत उमेदवार म्हणून आहे। हे मुंबई श्रेष्ठी महाराष्ट्राचे अध्यक्ष संजयजी मोरे साहेबांनी माझ्या कामाची पावती म्हणून शिंदे साहेबांनी मला हा एबी फॉर्म आणि स्पष्ट निवडणूक आयोगाला लिहिलंय 30 तारखेला की 30 तारखेला हा सबमिट बी केलाय बघा, तारीख बी आहे ज्यावर सही शिक्का बी की उमेदवार हा आमचा उद्धव कांबळे अधिकृत धरण्यात यावं म्हणून निवडणूक आयोगांना पत्रक दिलेलं आहे। निवडणूक आयोगाला पत्र दिलंय, मात्र जो तुमच्यावरती आरोप होतोय की एबी फॉर्म नक्की केलं काय? मग तुम्ही काय मला जसं समजलं मग तेच सांगतोय मी तुम्हाला की जसं मला समजलं की काहीतरी कुणीतरी भरलाय म्हणून मी काल गेलो। आमच्या पक्षाचे वरिष्ठ सगळे पदाधिकारी त्यांना घेऊन गेलो आणि आमचे जिल्हा प्रमुख रमेश जी कोंडे बापू आहेत त्यांना घेऊन गेलो मी। तिथं गेल्यानंतर तिथं विचारणा झाली निवडणूक आयोगांना की काय इथं डबल फॉर्म आलाय का, आम्हाला चेक करायचा आहे। तर निवडणूक आयोगाने शाप खोटं सांगितलं की नाही तुमचा एकच उद्धवजी तुमचा एकच एबी फॉर्म आहे आणि एकच आहे। वारंवार विनंती केल्या आम्ही आमच्या जिल्हा प्रमुखांनी की नाही आम्हाला बघायचं 2 आहेत का 1 आहे, तर एकच म्हणत होते। मग आम्ही विनंती केल्यामुळे आमच्या विनंतीला ऍक्सेप्ट करून त्यांनी फॉर्म चेक केला। त्याच्या वेळेस तिथे माझा फॉर्म माझ्या एबी फॉर्म सापडला, परंतु दुसऱ्या ज्या कोण उमेदवार आहेत नाहीत कुठल्या पक्षाचे आम्हाला माहित आहे, आमच्या पक्षाचे तर नाहीत, परंतु त्याच्यामध्ये चेक केला असता त्यांचं आढळून आला त्यावेळेस ते माझ्याकडनं अनुदानाने तो फाटला गेलेला आहे। आणि मला वाईट वाटलं ते बघून की निवडणूक आयोग जे न्याय व्यवस्था त्यांच्याकडे आम्ही पाहतो निवडणूक आयोगाकडे त्यांनी शाप अशा अधिकृत उमेदवाराला राष्ट्रीय पक्षाचा शिवसेनेच्या शाप खोटं बोलून मला जी दिशाभूल केली त्याबद्दल मला ते वाईट वाटलं। म्हणजे तो अर्ज तुम्ही एबी फॉर्म फाडलेला आहे?
हा तो माझ्याकडनं फाटला गेलेला आहे, मी मान्य करतोय. आणि त्यामुळे त्यानंतर आज मला समजतं की माझ्यावरती गुन्हा दाखल केलाय, म्हणून मी स्वतःहून फाडलेला जो अर्ज होता त्या चिटोऱ्या तुम्ही तिथंच टाकल्या की काय केलं? मला गर्दीत काही समजलं नाही, मी धुकावलो होतो खूप भावनेच्या भरामध्ये, मला काही समजलं नाही. परंतु मग मला असं समजलं तुमच्याच माध्यमातनं की माझ्यावरती गुन्हा वगैरे दाखल केलाय वगैरे, तर मी स्वतःहूनच मग पोलीस स्टेशनला आलो आणि मी स्वतः आता पोलीस स्टेशनला आलोय आणि बघायला की माझ्यावर काय गुन्हा दाखल केलाय आणि काय नाही. त्याच्यामध्ये गुन्हा जर दाखल केलाय तर ठीक आहे, पोलीस प्रशासनाची आणि जे काही कायद्याने जे काय आहे सामोरे जायला आमच्या पक्षाचे वकील सुद्धा. तुमच्यावरती आरोप होता की तो फॉर्म तुम्ही चावून खाल्ला, गिळला. जर मी खाल्लाय ना तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की माझी मेडिकल करा. जर माझ्या पोटामध्ये जर ते काय अनुष्ठाचे काही सापडले तर 100% माझ्यावर गुन्हा दाखल करा. अन्यथा तो जो काही गुन्हा दाखल केलाय चुकीच्या पद्धतीने की मी खाल्लाय म्हणून, तर ते जर तसं नसेल आढळलं मेडिकलमध्ये तर तुम्ही तो गुन्हा रितसर कायद्याने तो माघारी घेतला पाहिजे. त्यांनी माझ्यावर अन्याय केला नाही पाहिजे. एकाच उमेदवाराला म्हणजे 2 उमेदवार आहेत, दोन एबी फॉर्म भेटतातच कसे? आता ते विरोधकांचं काय खेळ आहे काय आहे ते काय मला माहित नाही. आता विरोधक घाबरलेले आहेत, माझे विरोधक जे आहेत घाबरलेले आहेत. कारण का मी माझ्या पक्षाच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या माध्यमातून गोरगरिबांसाठी पर्वतीमध्ये 3 एकरामध्ये 300 बेडचं हॉस्पिटल या आमच्या परिसरामध्ये मंजूर करून घेतलं. करोडो रुपये त्या हॉस्पिटलच्या याच्यावर निधी टाकून घेतला आणि गोरगरिबांची मुलं शिकावं म्हणून तिथं ई लर्निंग सारखी दर्जेदार शाळा मंजूर करून घेतली, दिल्ली बोर्ड, CBSE. त्यामुळे अशी काय अनेक पक्षाच्या माध्यमातून आता तिथं ते कामं केलेली आहेत. तुम्ही